अशोक खरातवर सिन्नर तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी फसवणूक केल्याचा आरोप केलेला आहे। खरातनं शेतकऱ्यांच्या जमिनी तर काही शेतकऱ्यांची घरं बळकावल्याचा आरोप सुद्धा या ग्रामस्थांनी केलेला आहे। अशोक खरातनं ज्यांची फसवणूक केलेली आहे ते आता पुढे येत आहेत आणि आरोप करतायत। या ग्रामस्थांशी संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांनी। पाहूया। आम्हाला चुलत भावाची जमीन होती, त्याचा काही हरकत नव्हती, पण तो म्हणे त्या बांधावरून किरकोळ याच्यावरून हे झालं। मग त्यांनीच वावी पोलीस स्टेशनला केस वगैरे दाखल केली। पार आमच्यावर 324 326 दाखल केला खोट्या गुन्ह्यांमध्ये। वावी पोलीस स्टेशनची इच्छा नसताना देखील तो केस खोटे गुन्हे दाखल करायला लावायचा। त्याचा पी ए इडे एक रमेश माधव हिंगे म्हणून असा छोटासा 3.5 फूट येतो, तो पोलीस स्टेशनवर दबाव आणायचा। पोलीस जर नाही म्हटले तर तो डायरेक्ट त्यांना सांगायचा की तुम्ही जर माझं नाही ऐकलं तर मग तुम्हाला तुमच्या बापाचा फोन येईल। मग बापाचा म्हणजे खरातचा, असं त्या प्रेशरवर, खरातच्या प्रेशरवर पूर्ण तो अशा या गावात हे करून दहशत माजवायचा त्रास। आता ही खरातच्या वावरातली कुटी आहे ती त्याच्या घरी चालली आहे। अच्छा, त्याचा पीए येतो ते काय आता त्याचा भाऊ चाललाय त्याचा पीएचा घेऊन चाललाय। हा, त्याच्या घरी आता पण टाकलेली तिथे। पण या परिसरामध्ये अजून काय काय घटना होतात? म्हणजे अनेक वेळेस तो लोकांना ग्रामपंचायतीचा निधी पण वापरून घ्यायचा असं ऐकलंय। निधी वापरला म्हणजे आता तिथं ज्या संस्थांअंतर्गत जी पाण्याची टाकी ती हिंगे वस्ती, म्हणजे आता इकडे पाठीमागे एक 100 वस्ती, त्या वस्तीसाठी मंजूर झालेली पाण्याची टाकी त्यांनी तिथं वापरलेली। त्यानंतर योजनेच्या पाण्याच्या संस्थांच्या योजनेची जी लाईन आणलेली आहे त्यांनी ती शेतीच्या कामासाठी वापरलेली आहे। आता समजा मी ग्रामपंचायत मध्ये होतो, मला त्यांनी त्यांच्या रमेश हिंगे जो आहे त्या आमचे समजा वावराचे वाद आहे, बांधाचे वाद आहे, या वादाअंतर्गत त्यांनी राजकीय पाठबळ वापरून मी साधा ऑपरेटर होतो तिथं, मला काम करण्याची गरज पण नव्हती पण मग एक शिकलेलो आहे व पुढे जाऊन काहीतरी नोकरी लागेल या हिशोबाने मी काम करत होतो। परंतु ह्या अशा आमच्या स्थानिक वादामुळे त्यांनी राजकीय दबाव आणून जिल्हा परिषद, पंचायत समिती, त्यानंतर ग्रामसेवक यांच्याकडून खोटे गुन्हे दाखल करून कामावून कमी केलं। त्याचा दुःख नाही आम्हाला, पण असं बऱ्याच लोकांच्या विषय पण केलेले त्यांनी। ताई, तुम्हाला काय काय त्रास झाला इकडे? त्रास पोरांना झाला, तोच फक्त आमच्या मुलांना त्रास केला ना त्यांनी, त्याचं दुःख आम्हाला झालं। ओके, हा, बिलकुल तो कोणाचाच ऐकत नव्हता का तुम्ही? नाही, कोणाचाच ऐकत नव्हता। तो कुचित करायचा तिकडूनच्या तिकडं, आम्हाला माहित राहत नसायचं ना। अच्छा, तुम्ही जो अनुभव घेतलाय, तुम्हाला काय वाटतं? हे ग्रामपंचायतीचा निधी त्याने जवळजवळ सगळ्या त्याच्या कामांसाठी वापरून 100% वापरला तर वापरला, पण आता तिथं जर मंत्रीच आहे, त्या आता इथले 2 सदस्य आहे का ग्रामसेवकची, त्यांची काहीतरी बाचाबाची झाली असेल काय, पण इकडं वशिला आहे ती जवळ लगेच सस्पेंडच करून टाकली काय। म्हणजे हंगा असंच ना, मग तुमचा वशिला आहे ना, तुम्ही कलेक्टर जर तुमच्या खाली बसतो आणि तुम्ही खुर्चीवर बसत्या, तर मग हे गरीब दुबळे जे लोक आहे यांना माझ्या हिशोबानं, हेच नाही कोणी असू, इंग्रज सरकाराचाच काळ चांगला होता ना, मग सर समान होता तू। आता तसा नाही ना, मग इंग्रजापेक्षा भंगार काळ झाला ना।